मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 88. तुझको जी भर के मैं देखूं, मुझे हक है. हातावर हात फिरवतच शहारा मिटवला. धडधड होतीच कायम. ओट्याकडे वळत उरलेल्या प्लेट्समध्ये पोहे वाढायला घेतले. राजीव, कसं काय सुचतं हे असं काही? हमारा रिश्ता होने जा रहा है. आजकाल हे असं हलकंसं रोमॅन्टिक बोलणं वाढत आहे तुमचं. हां, एखाद्याला वाटावं हे काय सिंपल स्टेटमेंट आहे, पण तुमचा तो जड आवाज, ते एकटक पाहणं, ते मंद हसणं, आमच्या चेहऱ्यावरचं हे लाजरं हसू आम्ही लपवायचं तरी कुठे सांगा बरं. नशीब श्वेता इथे नाहीये, नाहीतर आत्ता मला पाहून ब्लशिंग असं चिडवलं असतंच. राजीव, किती तो संयम दाखवण्याचा आव. म्हणे इफ यू नीड मोर टाइम टू थिंक वी आर नॉट इन हरी. खरंच तुमच्या नजरेतील अधीरता दिसत नाही का मला? जर म्हणाले असते ना, हो थांबूया थोडं, अजून विचार करूया, तर दर 5 मिनिटांनी मेसेज नाही तर कॉल केला असता. झाला डिसिजन तुमचा? रोका करूया का? जिया आर्यापेक्षा लग्नाची घाई तुम्हालाच आहे मेहराजी. खुदकन हसू आलेच. पोह्यांवरून कोथिंबीर पेरत लिंबाची फोड ठेवली. पोह्यांच्या प्लेटचा भरलेला ट्रे घेऊन वळतच होती की भारती दिदी आल्याच. ट्रे द्या म्हणत होत्या, पण तुम्ही त्या उरलेल्या प्लेट्स घेऊन या असं सांगत मेघा किचन बाहेर पडली. मम्मा, आम्हाला आधी पोहे. जिया आर्या जिन्यावरूनच धावत आल्या. डॅड जवळ जाऊन बसल्याच. पापाजी, बाबा आणि प्रकाश सरांनी पोहे खाण्यास सुरुवात केलेली. मातोश्री मंडळ अजूनही आतच होते. समोर धरलेल्या ट्रे मधून घाईतच प्लेट उचलणाऱ्या आर्या आणि जिया. अहोंच्या समोर ट्रे धरताना काही कटाक्षांची देवाणघेवाण झालीच. क्षणभर गुंतलेली नजरही सोडवली गेली. राजीव, असं माझ्याकडे पाहत प्लेट उचलू नका, पोहे सांडतील. मेघा, नाउ नो वन कॅन स्टॉप मी. हे आंखों की गुस्ताखियां तो चलती ही रहेंगी. मेघा बेटा, पोहे ला जवाब. प्रकाश सरांचे कौतुक. हसतच थँक्स म्हणत ट्रे समोर टेबलवर ठेवलाच. मम्मा, तूही कांदे पोहे फास्ट फिनिश कर. आफ्टर दॅट यू हॅव टू से येस. आर्याची अजबच घाई. येस मम्मा, खाऊन घे तू पण, नंतर लेट होईल. जियाचाही दुजोरा. राजीवचे तोंडात भरलेल्या पोह्यांसोबतच हसू अडवण्याचा प्रयत्न. मोठ्यांचे हसणेही कानावर पडलेच. देवा, या मुली पण ना. कावरी बावरी होत सर्वांकडे नजर गेलीच. आर्या गप ग. लटका राग दाखवत मान खाली घालतच आत पळाली मम्मीजींना हाक द्यायला. राजीव, तुम्हाला काय जातंय हो ही करायला? जणू काही मी एकटीच होकार देणार आहे. आणि मी 4 प्लेट्स भरून दिलेल्या तुम्हाला. पापाजी, बाबा आणि प्रकाश सर सर्वांना देऊन राहिलेली 4थी प्लेट टेबलवरच. ती स्वतःसाठी घेता नाही आली का? माझ्या हातून पोह्यांची प्लेट घेण्याचं काही विशेष कारण आहे का? पोहे खातच जिया आर्यासोबत खिखी करत तिच्या पाठमोऱ्या आकृतीला डोळ्याच्या कोपऱ्यातूनच पाहणं. मेघा, जिया आर्यावर का रागावता? ॲटलिस्ट त्यांनी विचारलं म्हणून आज आपला रोका होत आहे. माझ्या एंजल्स सुपर लकी आहेत माझ्यासाठी. गप्पा थट्टा मस्करीला आलेला बहर. मोठ्यांसोबत छोट्या जिया आर्याही सामील. मम्मा डॅडचे तुतुमेमे किस्से आजोबा, आजी, दादाजी, दादीजींना रंगवून सांगण्याचे काम. आणि दोघांकडूनही डोळ्यांनी दिलेला नाजूकसा दम पाहत पुन्हा खिखी हसणे. चहा पोह्यांना गप्पांची जोड मिळालेली. उजवीकडच्या सोफ्यावर जिया आर्यासोबत बसलेल्या त्याचे, मम्मीजींसोबत बसलेल्या तिच्याशी डोळ्यांचे हितगुज. हळूच पाहणे, हळूच नजर चोरणे, हळूच नजरेने दटावणे, हळूच मनवणेही. नितीनजी, आमच्या राजीवला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा हा. पापाजींचा हसतच प्रश्न. राजीवने चहाचा घोट घेतलाच. मान खाली घालून हसणाऱ्या मेघाकडे हळूच पाहिले. व्हॉट? आता क्वेश्चन आन्सर्स पण असतात का? ओ नो.
आर्या पोह्यांची रिकामी प्लेट टेबलवर ठेवत डोळे बारीक करतच केविलवाणे सर्वांकडे पाहत होती. काय विचारायचं असतं? इज इट लाईक रॅपिड फायर राऊंड, सम मॅथमॅटिकल पझल और जनरल नॉलेज क्वेश्चन? आजो, तुम्ही काहीही विचारा, डॅडना सर्व काही येतं. ही इज जीनियस. सो मी तर म्हणेन काही विचारूच नका. व्हाय टू वेस्ट टाइम? खांदे उडवत डॅडला भक्कम पाठिंबा देत प्रश्नोत्तरांचा राऊंड बाद ठरवणारी आर्या पुन्हा एकदा हास्याची जत्रा रंगवून गेली. दादीजी, तुम्ही पण मम्माला काही क्वेश्चन विचारणार का? डॅड जवळ बसतच जियाचा चौकस प्रश्न. नाही जिया, आम्ही तर तुझ्या मम्माला खूप आधीच पसंत केलं आहे. जवळ बसलेल्या मम्मीजींनी मेघाला प्रेमाने कुशीत घेतलंच. अन आता जिया आर्याला धीर धरवेना. उठून मम्माजवळ आल्यास, मम्मा, तू चहा असा हळूहळू का पित आहेस? मेघाने ओठाला लावलेल्या कपमध्ये डोकावतच आर्याची तक्रार उजव्या कानात. मम्मा, लवकर ना, आम्हाला आन्सर ऐकायचं आहे. जियाची कुजबूज डाव्या कानात. रोज 3-4 घोटात चहा संपवणारी मेघा आज अतिसूक्ष्म घोट घेत वेळ काढत होती आणि जिया आर्याचा संयम संपत आलेला. आर्या, जिया, माझ्या मागे का ग? जा, डॅडना जाऊन विचारा. खुसफुसत दिलेलं उत्तर, त्याच्याकडे टाकलेला कटाक्ष. त्याने भुवई उंचवत, काय विचारलंच. या दोघींना बोलवा तुमच्याकडे. नजरेनेच खुणावले तिने. जिया, आर्या, या इकडे. पापाजींची हाक आलीच. दादाजी, मम्मा बघा ना, ती म्हणते डॅड आधी हो म्हणणार. आर्याने पाय आपटलाच. अँड दादाजी, डॅडला विचारलं तर तो म्हणतो मम्मा विल आन्सर फर्स्ट. व्हॉट इज दिस? जियानेही हात झटकलाच. दोघांकडे पाहत नाराजी. त्या दोघांनीही गोंधळून पाहिलंच एकमेकांकडे. भुवयाही आकसल्याच. नाक मुरडले गेले. राजीव, आत्ता किचनमध्ये तर माझा होकार आहे म्हणालात, मग बोला की खणखणीत सर्वांसमोर. मेघा, आज होकार देण्याचा मान तुम्हाला. हम तो कब से आपकी हाँ का इंतजार कर रहे हैं. असंही मी फर्स्ट होकार देऊन तुमच्यावर डिसिजन घेण्याचे अननेसेसरी प्रेशर मला द्यायचे नाही. तुम्ही मनापासून हो म्हणा. माझा होकार तर आहेच. राजीव, मेघा, तुम्हाला दोघांना एकमेकांशी काही बोलायचं आहे का? पापाजींचा किंचित गंभीर आवाज. अन तिने भीतीने छोटासा आवंढा घशाखाली पाठवत हळूच त्याच्याकडे नजर वळवली. राजीव, काही बोलायचं नाही का? आले मोठे प्रपोज करणारे. लग्न करायचं ना, एवढं तरी विचारा. होकार देण्याआधी काही प्रश्न, काही विचारायचं आहे? आत्ता वेळ आहे. बाबाही दोघांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होतेच. मेघा, आय गेस आपलं बोलून तर झालं आहेच. डू यू वॉन्ट टू आस्क समथिंग? तिच्याकडे नजरेचा मिश्किल कटाक्ष टाकलाच. व्हॉट? अजून काय बोलायचं? दादाजी, मम्मा आणि डॅड बेस्ट फ्रेंड्स आहेत. ऑल द टाइम बोलतच असतात. आर्याने न राहवून संभाषणात उडी घेतलीच. येस आज्जो, फिरायला जाताना कारमध्ये, गार्डनमध्ये, हॉटेलमध्ये, स्कूलमध्ये, ऑफिसमध्ये ते दोघीच बोलत असतात. जियाने आर्याच्या खांद्यावर हात ठेवत तिला दिलेला पाठिंबा. जिया, आर्या. दोघांनीही मुलींना दिलेला हलकासा दम आणि पुन्हा एकदा सर्वांचे खदखदून हसणे. त्याने केसातून हात फिरवत झुकवलेली मान आणि छोट्याशा हातामागे तिने लपवलेला चेहरा. गोड हसू मात्र दोघांच्याही ओठांवर. मेघा बेटा, बोलो, तुम्हारी मंजुरी है ना इस शादी के लिए? मम्मीजींनी विचारलं. सवळ बसत प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला. तिने नजर वर करत समोर बसलेल्या बाबांकडे एकवार पाहिलं. आईकडेही नजर वळवली. दोघांच्या डोळ्यातील आनंद, राजीव बद्दलचा अभिमान आणि भविष्य सुंदर आहे हा विश्वास. जी मम्मीजी. लाजतच किंचितसं हसत दिलेलं उत्तर. समोर उभं राहून कानात प्राण आणून ऐकणाऱ्या जिया आर्याने हुर्रे करत मारलेली उडी. म्हणजे मम्मा येस ना? आर्या आनंदाने गळ्यात पडलीच. अन दुसरीकडून जिया. अखंड वर्षाव गालावर गोडगोड पापीचा अन कानात थँक्यू थँक्यू थँक्यूचा. दोघींना कुशीत घेऊन त्यांच्या प्रेम वर्षावात भिजत होती.
डोळे पुन्हा पाणावलेले त्यांचा आनंद पाहून. डॅड, आता तुझा टर्न. मम्मा सेड येस. धावत दोघीही त्याच्यासमोर उभ्या. मम्मीजींची घट्ट मिठी आईने जवळ घेत कपाळावर ओठ टेकवलेच. पापण्या अर्धवट उचलत त्याच्याकडे पाहू की नको हा संभ्रम, पण त्याचं उत्तर ऐकायला आसुसलेले कानही अन मनही. अरे, मम्मा सेड येस ना, देन माझा पण येस. दोघींचे विस्फारलेले डोळे क्षणात हसले. दोघींचे हात आनंदाने डॅडच्या गळ्यात. ओ डॅड, आय लव्ह यू. आर्याचे ओरडणे अन जियाचे मोठ्याने हसणे. माझ्या क्यूट प्रिन्सेस, मी आणि मम्मा लग्न करणार ॲज सून ॲज पॉसिबल. शेवटचे शब्द उच्चारताना तिच्याकडे पाहणारी त्याची मिश्किल नजर तिच्या किंचित मोठ्या झालेल्या डोळ्यांच्या पापण्यांना झुकवण्यास कारणीभूत. त्याचा होकार ऐकून कॉंग्रॅच्युलेशन्स अन टाळ्यांचा वर्षाव झालाच. देखा मेघा, राजीव ने क्या कहा, ॲज सून ॲज पॉसिबल. बहुत प्यार करता है तुमसे. मम्मीजी तिच्या कानात हळुवारपणे बोलल्या आणि त्यांच्याच कुशीत लाजून तिने चेहरा लपवला. राजीव, असं सर्वांसमोर बोलतात का? म्हणे ॲज सून ॲज पॉसिबल. जा तिकडे, आम्ही काही एवढ्यात लग्न करणार नाही. चलो, अब सब फॅमिली मेंबर्स की भी हाँ है. पापाजींनी एकवार सर्वांकडे पाहिलेच. सर्वांनी दिलेला होकार. ठीक है, तो कविताजी पहले रोका कर लेते हैं, रीमाजींनी सुचवले. चिमण्यांच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह दादीजींनी अचूक ओळखले. आधीच कांदे पोहेने गमावलेला अर्धा तास आता कुठे मम्मा डॅड येस म्हणाले आणि त्यात काय हे रोका? व्हॉट इज दिस? गेले आठवडाभर प्लॅन केलेलं फादर्स डे सेलिब्रेशनला रोखण्यासाठी हे रोका काय मध्ये आलं? हा संभ्रम दोघींच्याही चेहऱ्यावर येतच होता की तितक्यात जिया, आर्या, आधी रोका आणि देन तुमचं फादर्स डे सेलिब्रेशन, ओके? दोघींचा जीव सुखावला. रोका सेरेमनी लग्नाच्या आधी करायची एक पूजा आहे, खूप महत्वाची आहे आणि अगदी अर्ध्या तासात होणार. त्यानंतर तुम्ही दोघांना हक्काने मम्मा आणि डॅड अशी हाक मारू शकता. गोंधळात अडकलेल्या बालमनांना समजावण्याचे काम आजीने केले. आई सोबत गेस्ट रूम मध्ये आत आली आणि बेडवर ठेवलेली नवी कोरी साडी, मोत्याचे दागिने पाहून ती थक्कच. आई, अगं हे सगळं कधी केलं? म्हणजे हे रोका तर अचानकच ठरलं ना? नजर अजूनही त्या सुंदर साडीवर अडकलेली. अचानक? आई हसली खुदकन. ते तुमच्या दोघांसाठी. आम्ही आठवडाभर आधीच हे ठरवलं आहे. आवर पटापट, सूर्यास्ताच्या आधी रोका झाला की छान. आईचा सहजच वावरणं. ती गोंधळलेलीच. आईचा हात धरून बेडवर बसवलेच. का कुणास ठाऊक, पण क्षणभर अस्वस्थ वाटले. नवीन आयुष्याची सुरुवात होत होती. थोड्याशा भीतीने डोळ्यात किंचितसे पाणीही दाटलेच. आईचा हात घट्ट धरून ठेवला. हाताची थरथर, घशातला कढ, भूतकाळातील दुर्दैवी घटनांची भीती कधीतरी डोकं वर काढायची. आई, हे सर्व असं पुन्हा नव्याने संसार जमेल ना मला? ओंजळीत चेहरा धरत आईने अंगठ्यानेच टिपलेले अश्रू. हे शेवटचे अश्रू. बास आता मेघा, सुंदर भविष्य समोर आहे. राजीव सारखा प्रेमळ अन खंबीर साथीदार आहे. जिया, आर्या सारख्या गोड मुली, मम्मीजी पापाजींसारखे लाघवी अन समजूतदार सासू सासरे. मेघा, नशीबवान आहेस बाळा. आता पूर्वीचं सगळं विसरून छान नवीन आयुष्याला सुरुवात कर. आईची घट्ट मिठी, आश्वासक शब्द, तिच्या ओठांवर हसू बहरले. डॅडला हाच ड्रेस घालायचा असे ठणकावून सांगत जिया, आर्या नुकत्याच त्याच्या रूम बाहेर पडलेल्या. बेडवरचा नापसंत ड्रेस पाहून कपाळावरच्या शिरा आकसल्याच, पण क्षणात मेघाची ती नजर आठवली. आरशात पाहून खदखदून हसलाच. मेघा, फायनली इट्स हॅपनिंग. आपला रोका अँड युअर एक्सेप्टन्स. जी मम्मीजी, व्हॉट अ स्वीट आन्सर. मनात म्हणत असतील, हो मम्मीजी, आता काय करू? तुमच्या या वियर्ड अँड खडूस राजीवने काही ऑप्शनच ठेवला नाही. हो म्हणावंच लागलं.
बट आई मस्ट से मेघा, ये वियर्ड और खडूस राजीव आपके साथ रहकर बदल रहा है. सी, आता तुमच्यासाठी अँड आपल्या दोन्ही स्वीटहार्टसाठी कुर्ता घालायचा आहे. मॉमला समजावत होतो, माझा फॉर्मल ड्रेसच ओके आहे. रोका घरातच आहे तर व्हाय टू चेंज ड्रेस. बट मेघा, तुम्ही माझ्याकडे बघून जो लुक दिला मला ऐकावंच लागलं. राजीव, आज तरी तो टिपिकल फॉर्मल ड्रेस विसरा आणि वेअर समथिंग डिफरंट असेच म्हणायचे होते ना. और वो होठों की नाराजगी, आय हाय क्या कहने. लीजिए, आपके लिए आज कुछ खास. कुर्ताची बटन्स लावतच आरशात पाहिलं. नॉट बॅड, लुक्स गुड. पण मनगटावर घासणारी नव्या कोऱ्या कुर्त्याची कड अस्वस्थ करू लागली आणि सवयीने स्लीव्स दुमडल्या गेल्याच. कोपराच्या किंचित खाली थांबल्या. हात मोकळे झाल्याचा आनंदी निश्वास. मनोजभाईंना फोन लावला. मिल गया? एवढाच त्याचा प्रश्न. येस सर, मेन गेट पे हूं. मनोजभाईंनी फोन ठेवला आणि हसले गालातच. डोळ्यांवर चष्मा चढवत तोही आरशात बघत हसतच होता. मेघा, आज रोका है हमारा. प्रकाश, मी सांगणार होतो राजीव आणि मेघाला सर्व काही. ते कॉन्ट्रॅक्ट, तो क्लॉज तूच निवडलंस मेघाला राजीवसाठी आणि राजीवला मेघासाठी. काही महत्वाची चर्चा करण्यासाठी स्टडीमध्ये आलेले प्रकाश सर आणि आनंदजी. कांदे पोहे कार्यक्रमानंतर सर्वांना सांगूया की या सर्व घटनांची सुरुवात टेक्नोसिसमुळे कशी झाली आणि यात प्रकाशचा मोलाचा वाटा आहे. मेघा आणि राजीवला हे कळणे जरुरी आहे, हे आनंदजींचे मत. पण ऐनवेळी प्रकाश सरांनी अडवले. नंतर बोलू असे खुणावले. आनंदजी, तुम्ही जिया आणि आर्याच्या चेहऱ्यावरचे ते $1,000,000 स्माईल पाहिले ना? राजीव आणि मेघाने येस उत्तर दिल्यावर. हाँ, देखा मैंने. बहुत खुश थी दोनों बच्चियां. सो ॲट धिस पॉइंट आपण सर्वांनी मान्य केले आहे की हे लग्न त्या दोघींमुळे जुळत आहे. हो, बट इट्स यू. आर्याच्या ॲडमिशनसाठीही तू फोन कॉल केलेला. डोंट फॉरगेट, सिंघानिया स्कूलचे ट्रस्टीज आपल्या ओळखीचे आहेत. सो त्यांनी तुझ्या रिक्वेस्टवर आर्याच्या ॲडमिशनला गो अहेड दिला आहे. अदरवाईज हे सगळं जुळून आलंच नसतं, हे तुलाही माहीत आहे. येस, अँड दॅट्स वाय आत्ता या पॉइंटला हे सर्व आपण त्यांना सांगू नये ऐसा मुझे लगता है. और वैसे भी आर्या तो है ही होशियार बच्ची. आज नहीं तो कल मिल ही जाता एडमिशन. मैंने बस कल का आज करवाया. प्रकाश, बट आनंद जी, मेघाने आर्याच्या ॲडमिशनसाठी सिंघानिया स्कूल निवडणं ही डेस्टिनी होती. जर तिने अप्लाय केलाच नसता तर मी काहीच करू शकणार नव्हतो. और वैसे भी जिया आर्या की दोस्ती के लिए मैंने कुछ भी नहीं किया. वो तो अपने आप ही हो गई. दोघीही बेस्ट फ्रेंड्स आहेत, हे त्या दोघींचं प्रेम आहे. त्यात माझं कॉन्ट्रीब्युशन 0. सेम वे जर मेघा प्रेझेंटेशनसाठी सुप्रीममध्ये आलीच नसती तर कॉन्ट्रॅक्टमध्ये तो क्लॉजही नसता. मेघाचे सुप्रीममध्ये येणे ही डेस्टिनीच होती. अँड फॉर दॅट मॅटर तो क्लॉज ॲग्रीमेंटमध्ये ॲड करून मी फक्त एकच प्लॅन केला की राजीव आणि मेघा एकत्र काम करतील. सुरुवातीला जेव्हा कॉन्फरन्स कॉलमध्ये दोघे आर्ग्युमेंट्स करायचे, मला वाटायचं माझा डिसिजन चुकला. हे दोघे आयुष्यभरासाठी एकत्र राहणं तर जाऊ दे, प्रोजेक्ट तरी व्यवस्थित पूर्ण करणार का? बट देन हळूहळू सर्व ठीक झालं. राजीव आणि मेघामध्ये आज जी मैत्री, आदर, विश्वास, प्रेम आणि कमिटमेंट आहे, त्यासाठीही मी काहीही केलेलं नाही. वो ऊपर वाले ने बैठ के पूरा प्लानिंग किया हुआ है. हम बस मोहरे हैं, अपना अपना किरदार निभा रहे हैं. बारीक से हसत आनंदजींकडे पाहिलं. और इसीलिए आज के खुशी के मौके पर ये सब बात क्यों बताएं? वो दोनों गुड़िया मेरी भी तो पोतिया है ना. उनकी खुशी के लिए ये दादा कुछ भी कर सकता है. प्रकाशजींच्या डोळ्यात अजयच्या आठवणीने आलेलं पाणी. राजीव बेटा है और अब मेघा बहू भी और बेटी भी. आपल्याच विचारात हरवत प्रकाशजींचे बोलणे. चेहऱ्यावर कौतुकाचं मंद स्मित ठेवत प्रकाश सरांची पाठ प्रेमाने थोपटणारे आनंदजी. प्रकाश, तुम जैसे लोग मोहरे नहीं होते, तुम देवदूत हो. राजीव, मेघा, जिया, आर्या की जिंदगी में खुशियां लाने वाला देवदूत.
पदर मोकळा सोडू की प्लेट्स करू या विचारात आरशासमोर उभी ती. मम्मीजी आणि आई कसलं सिक्रेट प्लॅनिंग केलं आहे. आज रोका होणारच हे ठरवलेलंच दोघींनी. आईने नवी साडी, ब्लाऊज सर्व तयारी केली आहे आणि इथेही प्रिया मॅडमचं डिझायनर डोकं कामी आलं आहे. राजीव आज रोका स्पेशल काय ड्रेस घालणार आहेत. किती तो जिद्दीपणा. म्हणे आहे तो फॉर्मल ड्रेसच ठीक आहे. सकाळपासून त्याच ड्रेसवर आहेत. आर्याने रडून रडून त्यावर अश्रूंची बरसात करून झाली आहे. तिला कुशीत घेऊन शर्टवर प्रेमळ चुरगळ्या पण पडल्या आहेत. तरीही रोकासाठी तोच ड्रेस घालणार म्हणे. आणि मला थोडीशी हट्टी म्हणतात. स्वतःचं काय मिस्टर मेहरा. मग काय, एक प्रेमळ आणि हलकासा लटका राग दाखवणारा कटाक्ष तर आम्ही देणारच ना. नशीब बाबा, आमच्या नजरेचे अर्थ समजतात तुम्हाला. आता सर्वांसमोर अहो उठा, आवरा लवकर, काय हे असे बसून आहात, असा प्रेमळ दम द्यायला अजून थोडा वेळ आहे. लग्नानंतर दमच खायचा आहे तुम्हाला, जर असा हट्टीपणा केला तर. मेहराजी. पदर मोकळा सोडत पिनअप केलाच. काजळ अन लिपस्टिकवर मेकअपला पूर्ण विराम. अंबाडा तर बांधला, पण सुना सुना वाटला. राजीव, आज गजरा आणणार का आमच्यासाठी. चूप मेघा, काहीही काय. त्यांना काय स्वप्न पडलंय का की आज रोका होणार आहे. नाहीतर कदाचित. स्वतःशीच हसत बॉक्समधील तन्मणी हार हातात घेतला अन गळ्याशी नजर फिरवली. समीरने लग्नात घातलेली थली, चेन, एक कळ, एक अश्रू, एक कढ, एक उसासा. समीर, तू नसतानाही तू आहेस सोबत हे जाणवायचं. ही थली, गेले 11 वर्ष या थलीला मुठीत घट्ट धरूनच कठीण प्रसंग पार केले आहेत. तुझी अबोल साथ, तुझा आभासी आधार, तू आसपास असल्याची जाणीव. पण समीर आज नवीन आयुष्याला सुरुवात करत आहे राजीवजींसोबत. आता येणाऱ्या आयुष्यात सुखदुःखात त्यांचीच असेल साथ, त्यांचाच आधार, त्यांचंच प्रेम. जड अंतःकरणाने चेन गळ्यापासून विलग केली. मुठीत घट्ट बंद. शेवटचे एकदा मुठीवर टेकवलेले ओठ. समीर, 11 वर्षांपूर्वी तुला निरोप दिला. यापुढेही चेनला जपून ठेवेनच. आर्यासाठी तुझा आशीर्वाद. मोठी झाली की सोपवेन तिला. तिच्या समीर डॅडची ही निशाणी. आज तरी ती खूप आनंदी आहे. राजीव डॅड आणि मेघा मम्माचं लग्न ठरवलं आहे तिने. समीर, आम्हालाही आशीर्वाद दे. पर्स उघडून आतल्या कप्प्यात जपून ठेवली ती चेन. भावना आवरत तन्मणी गळ्यात घातला. हातात हिरव्या बांगड्या भरताना आठवली त्यांची नजर. मेघा, रोका होणार आहे. पंजाबी फॅमिलीची सून होणार आहे मी. बऱ्याच नवीन चालीरीती शिकून घ्याव्या लागतील ना. बापरे, टेन्शनच आलं एकदम. पण मम्मी जी आहेत त्या घेतील मला सांभाळून. प्रेमाने चिकन शिकवलं तसंच सगळं काही शिकवतील. माझ्या चिमण्या आणि पापाजी तोंड भरून कौतुक करतील. आणि आमचे अहो, त्यांची तर काही बातच और आहे. माझे राजीव. देवा, सुखाने ओंजळ भरली आहे. पापाजींच्या वाढदिवसासाठी मी सकाळी आलेले आणि आता या घराशी कायमचं नातं जोडलं जात आहे. पहिल्यांदा इथे आलेले तेव्हा राजीव म्हणालेले, वेलकम होम. हो राजीव, आता हे घर माझंही आहे, आपलं घर. ये तेरा घर, ये मेरा घर, ये घर बहुत हसीन है. दारावर थाप, सोबतच चिमण्यांची हाक. दार उघडून अधीरतेने जियाच्या हाताकडे पाहिलेच. गजरा असेल तिच्या हातात ही अपेक्षा, पण तिचे हात रिकामेच. हिरमोड झाला. पण जाऊ दे, पाऊस किती आहे, कसा मिळणार गजरा. स्वतःचीच समजूत. मम्माला डॅडकडे घेऊन जाण्यास सज्ज दोघी. लायब्ररी जवळच्या गेस्ट रूम कडून लिव्हिंग एरियाकडे येणारा कॉरिडॉर पार करणाऱ्या त्या तिघी. मेहंदी कलरच्या सिल्क साडीवर बुट्ट्यांची नक्षी. हातभर रुळणारा भरगच्च मरून पदर ती सावरत होती. सोबत चाललेल्या जिया आर्याच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद. हिच्या मधाळ डोळ्यांना काजळाचं कुंपण. हिरव्या बांगड्या हातात गोल फिरवल्या. गळ्यातला तन्मणी चमकला. कपाळी नाजूकशी चंद्रकोर. हसली किंचितशी आणि कानातले मोर डोलले.
अंबाड्याने काही खोडकर केसांच्या बटांना गालावर सोडले. लाल चुटुक ओठ हसले गोड आणि मिळाली गालाच्या खळीची जोड. मनमोहिनी, माय मेघा. गॉड, मला मुश्किलीने दुसरीकडे पाहावे लागणार आहे. शी इज सो गॉर्जियस. बट मी का दुसरीकडे पाहू? शी इज माय वुड बी वाईफ. मी का घाबरू? लिव्हिंग रूममध्ये तिची वाट पाहणारे उत्सुक अधीर नेत्र, दुरूनच तिला डोळ्यात साठवणारे. डॅड, यू लुक अमेझिंग. मेघाचा हात सोडत आर्या धावलीच अन पायाखालच्या वाटेशी हितगुज करणारी मेघाची नजर वर उचलली गेली, स्थिरावलीच त्याच्यावर. उंचपुऱ्या देहयष्टीवर शुभ्र कुर्ता, त्याच्या सावळ्या कांतीला शोभून दिसणारा. मेघा, तुमच्यासाठीच खास, ही ग्वाही देणारा. रोज ब्लेझरमध्ये लपणारे खांदे आज कुर्त्यात उठून दिसत होते. बाहुबलींचा बलदंडपणा जाणवत होता. तिने पापण्यांची केलेली हलकीशी उघडमीट त्याला छान दिसत आहात हे सांगून गेली. हाय राजीव, आज तर आमच्या हृदयाचे काही खरे नाही, पण या कुर्त्यामुळे तुम्ही अजूनच उंच दिसत आहात. काय हे, आणि मी किती छोटूशी दिसते तुमच्या पुढे. तुमच्या खांद्याच्या थोडीशीच वर. आम्ही ऑड दिसतो का? नक्कीच. ते लंबू आणि मी टिंगू, ते बलदंड आणि मी नाजूकशी. पण आता काय करावे, हृदयावर राज्यही मेहराजींचेच. पण असू दे, ऑड तर ऑड. हे ऑड असणंही खूप गोड आहे. त्यानेही चष्मा सारखा करण्याच्या बहाण्याने थोडा वेळ जास्त तिला न्याहाळून घेतले. तिला पाहून झालेला आनंद तिच्यापर्यंत रीतसर पोहोचवला. त्याचं मंद हसू अन तत्क्षणी बाबा आणि पापाजींकडे तिचे लक्ष गेले आणि नजरेला नाईलाजाने फरशीकडे वळवावे लागले. तो मात्र त्याची नजर हटवणार नव्हता. अशक्यच. लिव्हिंग रूममध्ये पोहोचताच मम्मीजी आणि आईने समोर येत केलेलं कौतुक, ती विसरलेली कालाटिका मम्मीजींनी मात्र नजर काढत कानामागे लावलाच. ये, इथे बस. सोफ्यावर तिला बसवलं. जियाही बसली जवळच. मम्माच्या दिसण्याचं कौतुक कानातच कुजबुजत सुरू होते. राजीव, तुम भी आओ. मम्मीजींनी दिलेली हाक. काही अंतरावरच बाबा आणि तो गप्पा मारत उभे. बहाणा गप्पांचा, उद्देश मात्र तिला हळूच बघण्याचा. मेघाचा जुडा गजरा घातला का नाही? तिच्या केसांचे निरीक्षण करत दूर उभ्या मनोज भाईंकडे भुवई उडवतच विचारलेला मूक प्रश्न, आणि त्यांनीही दुरूनच टेबलकडे बघा असा इशारा केलाच. सॉरी सर, अब मैं क्या करता. मेघा मॅमच्या आईंनी माझ्याकडून सगळ्या बॅग्स घेतल्या. मिठाईचे बॉक्स पण त्यात होते. मी गजऱ्याची एकच बॅग कशी काढून घेणार? टेबलवरील वस्तूंवर त्याची नजर भिरभिरलीच. मेघासाठी आणलेला गजरा मम्मीजींनी भेटवस्तूंसोबत मांडलेला. मॉम पुन्हा चिडवणार या विचाराने त्याने कपाळावर 2 बोटे घासली. आर्या उठलीच डॅडला घेऊन यायला. आणून बसवले सोफ्यावर. दूर दूर बसण्याची अंगवळणी पडलेली सवय. दोघांमध्ये मुली आरामात बसतील एवढे अंतर, 3 फुटाहून जास्तच. अरे राजीव, ऐसे क्या? ठीक से मेघा के पास बैठो. मिश्किल हसत मम्मीजींचा इशारा. इन दोनों की शादी होने वाली है, ये ऐसे मीलों दूर बैठे रहेंगे क्या? भगवान, मेरे बेटे को कुछ समझाओ. ती मान खाली घालूनच हसावेसे वाटत होते, पण महत् प्रयासाने अडवलेले. तो उठलाच नाईलाजाने. दोघांमधले अंतर मिटवत 12 इंचावर आणले. त्या अंतराकडे सहेतूक पाहत मम्मीजी अजूनही हसत होत्याच, आणि राजीवच्या चेहऱ्यावरची नाराजीही वाढत होती. वाय, मॉम का हसत आहे? मेघा के पास बैठो, बसलो, हे पासच आहे. ऑल ऑफ अ सडन मेघाच्या खांद्यावर हात ठेवून बसू का? नॉट पॉसिबल. तेवढी कम्फर्ट लेवल अजून तरी नाही. आत्ता तर समजत आहे की लाईफ टाईम एकत्र राहू शकतो. रोका एंगेजमेंट अँड देन फायनली लग्न. सडनली आज मेघाचा हात धरला तर घाबरतील. सगळ्यांसमोर माझ्याकडे बघत पण नाहीत, अँड जबरदस्ती मला त्यांचा हात पकडायचा नाही. शी विल होल्ड माय हँड विलिंगली. इट विल टेक टाईम.
ॲटलिस्ट आफ्टर दिस सेरेमनी आम्ही हक्काने जवळ बसू. एल्स मेघा तर माझ्या जवळ पण बसत नाहीत. बट जवळ बसलो तर 12 इंचेस डिस्टेंस मॅन्डेटरी. जैसे जैसे प्यार बढ़ेगा ये दूरी भी धीरे धीरे कम हो जाएगी. टेबलवर सुरेख रचना करून ठेवलेल्या भेटवस्तूंकडे मम्मीजींची नजर वळली. तिने रोखून धरलेला श्वास सोडला. देवा, मला तर वाटलं आता मम्मीजी मला सांगतील, राजीवजींजवळ नीट बस. आमच्यातले हे अंतर मिनिमम डिस्टन्स आहे, दोघांनीही अप्रूव्ह केलेले. सध्या तरी हे अचानक कमी होणार नाही. आधी मनाची तयारी होऊ दे. आत्ता तर तासाभरापूर्वी कळालं आहे की आम्ही आयुष्यभराचे सोबती आहोत. लग्न होणार आहे. तो आनंद अजून पुरेपूर अनुभवला पण नाही. थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने नात्याचे नामकरण होत आहे. जिया आर्याचे मम्मा आणि डॅड, भावी पतिपत्नी. आता टेन्शन नाही की कोण काय म्हणेल, कोण काय विचार करेल. इतके दिवस जवळ बसण्याची इच्छा असूनही मी मुद्दाम दूर बसायचे. आता मोकळेपणाने त्यांच्यासोबत बसू शकते. हेच माझ्यासाठी थ्रिलिंग आहे. राजीव, सध्या तरी तुमचं आसपास असणं, नजरेच्या खोड्या, शब्दातून हक्क दाखवणं, भरभरून जगायचं आहे. नवा नवा हक्क, सोबत वाढलेली हिंमत, जास्तीच्या खोड्या. मस्तीखोर मेहराजी, आता रोकानंतर तर तुमचा नटखटपणा वाढेलच. हाय मेहराजी, तुमचा जगावेगळा संयमी रोमांस. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.